मित्रांनो नमस्कार. रामकृष्ण हरी. आपल्याला आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती हात घालायचा आहे, बोलायचं आहे. आणि महाराष्ट्रापुढे एक असा ज्वलंत प्रश्न मांडायचा आहे. तो प्रश्न एकाच व्यक्तीनं सोडवला आहे. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. तो प्रश्न, तो स्वाभिमान, तो अभिमान, तो आदर, ती इज्जत, तो मान, हे सगळं काही ज्याने कोणी टिकवून ठेवलंय ते हे दोनच आहेत. आणि आपण त्यांनाच नेहमी गुन्हेगार ठरवलंय. आणि आपण केलेल्या उपकाराची जाण सुद्धा ठेवलो नाही. ही आपला महाराष्ट्र नाही मित्रांनो. ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राचा आदर्श जो आपल्या पुढे मानला गेलाय तो अतिशय भयावह आणि अतिशय भयानक आहे. आपल्याला आज त्याच शरद पवारांच्या विषयी बोलायचं आहे. त्यांची सगळी जी काय आहे ते कोणी फोडून तोडून मोडून ठेवली आहे. आणि नेमकं तुमच्या डोक्यामध्ये विष पेरायचे कसे कामं झालेत. सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो, आपण एक काल व्हिडिओ पोस्ट केला होता परवा दिवशी. म्हणजे आता समजलं का देवेंद्र फडणवीस कशाला म्हणतात. त्याविषयी तो व्हिडिओ पाहून काही चाटुकारांनी आपल्याला ट्रोल केलं आणि काही जणांनी धमकीचे फोन सुद्धा केले होते. आम्ही अशा लोकांना भीक घालत नाही, पण एक वाईट वाटतं की जे आपले समर्थन करणारे लोक आहेत ते खाली कमेंट करायला, त्या लोकांना उत्तर द्यायला सुद्धा खाली येत नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपल्या विचारांच्या लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचे काम करा. मित्रांनो बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये शरद पवारांनी जी माती खाल्ली आहे ती अतिशय अनिंदनीय आहे. त्या सोबतीलाच सय्यद बंडा म्हणजेच संजय राऊत. आता झालं असं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ब्राह्मणाची जी अवस्था केली आहे, जो तुम्हाला मी दाखवणार आहे की नेमकं आपलं चुकतंय कुठं, महाराष्ट्र चुकते कुठं. महाराष्ट्राचं आराध्य शिवाजी महाराज. आता शिवाजी महाराजाविषयी कुणी काय बोललं तर लोक महाराष्ट्र डोक्यावरती घेतात. पण शिवाजी राजेविषयी डायरेक्ट आक्षेप घेणारे काका यांना मात्र लोकांनी डोक्यावर घेतलं. का असं झालं कसं? कारण त्यांनी अगोदर विविध संघटना काढून, विविध संस्था काढून ह्या लोकांचे डोके गुलाम केलेत मित्रांनो. संभाजी ब्रिगेड असेल, अशा अनेक ब्रिगेडी संघटना आहेत. याच्या माध्यमातून या लोकांच्या डोक्यामध्ये पुरोगामित्व जे आहे नकली, ते ढासू ढासू भरायचं काम केलेले आहे. ते म्हणजे कसे? आता बघा, शिवरायांचा मावळा ज्यावेळेस डोक्यावर किंवा खांद्यावर घेऊन शरद पवारांना नाचतो, त्यावेळेस आतून मित्रांनो मन फुटतंय आणि त्यावेळेस वाटतंय खरंच शरद पवार नावाच्या एका माणसानं असं ब्रेन वॉश केलेलं आहे, त्यातून अजूनही मराठी लोक बाहेर पडत नाहीत. आता आपण बोलूया थोड्या ज्वलंत प्रश्नाकडे. मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणी रेंगाळत ठेवला होता? शरद पवारांनी. 94 पासून ते आतापर्यंत किती लोकांनी आपलं जीवन त्यागलं, ते लोक मरण पावले. याला रिस्पॉन्सिबल कोण? आतापर्यंत किती पिढ्या बर्बाद झाल्या, याला रिस्पॉन्सिबल फक्त शरद पवार आहेत. कारण 1994चा जो काही GR आहे, हा GR त्याला कारणीभूत आहे. पण तो सगळा तिढा, तो सगळा प्रश्न हा 2025-26 मध्ये मिटवला गेला, तेही एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी. सोबत मुख्यमंत्री शिंदेसाहेब होतेच. त्यानंतर त्याहून पाठीमागे जायचं म्हटलं, आता डायरेक्ट या लोकांनी शिवरायावरती हल्ले केले होते. शिवराय हे जाणता राजा नाहीत. तुम्ही त्यांना जाणता राजा म्हणू नका. ते जाणते राजे नाहीत. हे मी नाही बोलत, ते शरद पवार म्हणतात. तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो मित्रांनो, तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या. त्यामुळे तुम्ही एक शब्द ना शब्द नीट व्यवस्थित समजून घ्या आणि ऐकून घ्या, तुम्हाला कळून जाईल. छत्रपती यांची उपाधी शिवछत्रपती हीच होती. छत्रपतीच होती, जाणता राजा नव्हती, जाणता राजा नव्हती.
हा व्हिडिओ मी खूप दिवसापूर्वी पाहत होतो. यावरती बोलावं वाटायचं, पण थोडंसं मी वाट पाहत होतो. पण आता राहिलो नाही मित्रांनो. स्वतःला जाणता राजा म्हणजे ह्या महाराष्ट्राचं कुलदैवत. आपण म्हणतो आई तुळजाभवानी कुलदेवी आहे, कुलदैवत आपले राजे आहे, जिजामाता आहे. पण असं नाही. ह्या सगळ्या पुरोगामी लोकांचं कुलदैवत हे आधारवड आहेत. त्यांनाच हे लोक जाणता राजा म्हणतात. ज्यावेळेस जाणता राजा शरद पवारांना म्हणलं जातं, जाणता राजा हा शिवाजी महाराज नाहीत असं शरद पवार आणि त्यांची पिल्लावळ म्हणते, त्यावेळेस मराठा समाज, मराठी समाज, महाराष्ट्रीयन शांत का असतो. पण ज्या माणसानं मराठ्यांना आरक्षण दिलं, एवढा मोठा प्रश्न मिटवला आणि शिवरायांचे गड किल्ले असतील, शिवरायांच्या सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळी जतन करायचं कामं ज्यांनी केले आहेत, तो मात्र हा द्वेषाला सामोरे जातो. म्हणजे आपण आज एवढे निर्बुद्ध बनलेलो आहोत, आपण आज एवढे गुलाम बनलेलो आहोत त्या लोकांचे. आपल्याला चांगलं काय, वाईट काय हे कळतं, पण आपण ते मानायला तयार नाही. अहो, जाणता राजा आम्हीच आहोत. शिवाजी महाराज जाणते राजे नाही तर देव नाहीत. आणि त्या पुढे चालून संजय राऊत सुद्धा हेच गोष्टी बोलतात. आणि त्यानंतर ते बोलतात की ते डायरेक्टली शिवरायांचे वंशज उदयनराजे यांना ते पुरावा मागतात की हे शिवरायांचे वंशज आहेत, याचा पुरावा काय. आता या लोकांना नेमकं पुरायचं कुठं तुम्ही सांगा. आणि तरीही लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये आधारवड राज्य करतात. 3.5 जिल्ह्याचे जे काही मशिया आहेत ते पूर्ण महाराष्ट्रावर राज्य करायला प्रयत्न करतात. पण महाराष्ट्र जनता खूप शहाणी आहे, त्यांना कधीही त्या पदावरती येऊ दिलं नाही. पण सगळं काही होत असताना मित्रांनो, सगळं काही हे गोष्टी असताना, आपल्या समोर असताना सुद्धा आपण ज्यांनी आपल्याला दिलं, आपण त्याचा द्वेष करतोय, आपण त्यांना आजही तुच्छ लेखत आहे. पण या सगळ्या गोष्टीचा कुठंही माज न करता, राग न घेता, अहंकार न करता देवेंद्र फडणवीस नावाच्या एका सच्च्या ब्राह्मण मावळ्यांनी हे वाक्य जाणीवपूर्वक म्हणतो की शिवाजी महाराजांचा जो का खरा जाणता राजाचा खरा जो मावळा आहे, तो ब्राह्मण मावळा, त्या मावळ्यांनी हे सगळे मनसुबे, आतापर्यंत होणारा शिवरायांचा अपमान ज्या लोकांनी केला, त्या लोकांना यांनी बियाला सुद्धा राजकारणामध्ये ठेवलं नाही. आतापर्यंत जे राजकारण शरद पवारांनी केलं, ज्या राजकारणाच्या जीवावर त्यांनी शिवरायांचा सुद्धा क्षणोक्षणी पदोपदी अपमान केला, त्याच जाणता स्वयंघोषित 3.5 जिल्ह्याचा आणि खास करून जितुद्दीन अवालिया, त्यानंतर संजय राऊत आणि भुजबळ ह्या सगळ्यांचा जो काही जाणता राजा आहे, ह्या जाणता राजाला 40 वर्षांनंतर हातामध्ये तुतारी घेऊन त्या रायगडावरती जाण्यास भाग पाडलं. तो भाग पाडणारा मावळा म्हणजेच देवेंद्र नावाचा फडणवीस. आज आम्हाला गर्व वाटतो. आम्हाला लोक म्हणतात हे अंधभक्त आहेत. आहोत आम्ही. आमच्या धर्मासाठी, आमच्या राष्ट्रासाठी, आमच्या शिवरायांसाठी आम्ही अंधभक्तचही, पण आम्ही गद्दार नाहीत. आणि आम्ही केलेल्या उपकाराला न जाणणारे लोक अजिबात नाही. अरे, मराठ्यांनीच शिवरायांना बदनाम केलं, मराठ्यांनीच सगळं काही घडवून आणलं. पण या ठिकाणी ज्यांना आतापर्यंत तुम्ही बदनाम करत आलात, अहो, ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीय जे राजकारण पेरलं गेलं ते 1999 पासून शरद पवारांनी सुरुवात केली या गोष्टीला. आणि टार्गेटवरती फक्त ब्राह्मण समाजाला आणलं गेलं. ब्राह्मण समाज आणि काही प्रमाणामध्ये मराठा समाज, कारण मुस्लिम, दलित आणि सवर्ण म्हणजे मराठा समाज यामधील जे काही दुरी कोण आणली असेल, हे दुरी हे आणणारे हेच आधारवड आहे. पण या आधारवडांचा पत्ता कट केलाय तो एका ब्राह्मण मावळ्याला. काल शिवजयंती झाली, कारण हे म्हणायचे की आम्ही देवांचे बाप आहोत. हे कोणी बोललं सर्वांना माहिती आहे. देवाचा बाप कोणी नसतो, देव सगळ्यांचा बाप असतो. हे देवाभाऊनं दाखवलंय. म्हणजे देवाच्या घरी उशीर आहे, पण अन्याय किंवा अंधार अजिबात नाही.
याची तिथं प्रचिती येते. आणि त्याहूनही जास्त पुढली गोष्ट, यांचे सपोर्टर म्हणतात काकांचे की शरद पवार हे छत्रपतीचे बाप आहेत. बघा, त्यामध्ये मुंग्या येतात ना ऐकून, तरीही आपण शंडासारखे त्या व्यक्तीला, त्या जी काही विचारधारा आहे त्या पाठीमागं आपण आजही खंबीरपणे उभा आहोत, म्हणजे सोबत राहून तुतारी वाजवतो. ही सगळ्यात मोठं दुर्दैव हे आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रामधील आहे. मला सांगा, कधी शिवरायानं, शाहू फुले आंबेडकरांनी कधीच हिंदूला शिव्या घातल्यात का हो? अजिबात घातल्या नाही. पण हे लोक दिवसा ढवळ्या ह्या महापुरुषाचा फक्त फोटो वापरून, नाव वापरून अखंडपणे ब्राह्मणांना, सवर्णाला आणि देवदेवतांना शिव्या घालतात, आणि तेही आपण निश्चितपणे पाहत बसतो. किती मोठं दुर्दैव आहे. मग व्हिडिओ करत कारण वाटतं एकच होतं मित्रांनो, की आपल्या डोळ्यावर जी पट्टी बांधलेली आहे, हे पट्टी काढणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला आतापर्यंत अनेक जे इंडिकेटर आहेत दिलेले आहेत, तुम्हाला कळत नाही. शरद पवार नावाचा जो काही भस्मासूर आहे, तो काही आदिलशहा, अफजल खान याच्याहूनही भयंकर आहे. ते फक्त हिंसुर होते, ते कुकर्मी होते, पण इथं सगळं काही सायलेंट किलिंग आहे, ते पण मेंदूंची. माणसं जिवंत आहे, त्याचा मेंदू जिवंत नाही. त्यावरती अधिराज्य हे ह्या काकांना आतापर्यंत केलेलं आहे, आणि त्यांचे गुलाम हे लोक आहेत मित्रांनो. सगळं काही समोर आहे, तर ही यांच्या तोंडामध्ये तुतारी काकाचीच आहे. पण ह्या तुतारीला घेऊन रायगडापर्यंत 40 वर्षानंतर पालखीमध्ये बसून नेला भाग पडणारे हे देवाभाऊ आहेत. त्या देवाभावानं सांगून दिलं की तू कितीही फडफडला होता, पण तुला शेवटी त्या रायगडाच्या पायथ्याशी तुला नतमस्तक करायला घेऊन आलोच. हा त्या मागचा उद्देश होता, इशारा होता. म्हणून आज अभिमान वाटतो की त्या सच्च्या मावळ्यांचे आम्ही अंधभक्त आहोत. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त होत चला. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.